तर कसं आहे ना, म्हणजे माझा व्लॉग बनवायची पद्धत अशी आहे ना, की जेव्हाही वेळ भेटेल ना, तेव्हा कॅमेरा घेऊन स्टार्ट होऊन जायचं. माझी व्लॉग बनवायची पद्धतच अशी आहे, कारण की माहीत नाही का, मला असं वाटतं की ज्यावेळेस इच्छा होते ना, त्यावेळेसच स्टार्ट करायला पाहिजे. सो हे एव्हरीवन, तर कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलवरती, म्हणजे आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. खरं सांगू तर रात्र झाली आहे आणि गिन्नीचे पप्पा तिथं बाहेर हॉल साफ करत आहेत आणि मी इथं कॅमेरा स्टार्ट करून व्हिडिओ शूट करत आहे. सो मी जेवणात बनवत आहे सोयाबीनचा भात, जो की मला खूप आवडतो आणि खरंच खूप आवडतो आणि ते जरा फटाफट पण बनून जातो. सो चला, तो ॲक्च्युली कसं आहे ना, तर व्हिडिओ स्टार्ट करायचा रिझन हा आहे की मी आता जेव्हा घरी येत होती ना संध्याकाळच्या वेळेस, तर मी येता येता एका शॉपमध्ये मुलींनी मला खाऊ मागितलं. सो मी तिकडं खाऊ घ्यायला गेले आणि मग तिथे जे अंकल बसतात ना, ते म्हणजे असे ना खूप शिवर करत होते की मग मला राहून नाही गेलं. मग मी त्यांना विचारलं की अंकल क्या हुआ, कारण म्हणजे ते अनोळखी नव्हते. खूप वर्षापासून मी त्यांच्याकडून सामान वगैरे घेते, लग्नाच्या आधीपासून. सो मी त्यांना विचारलं की अंकल क्या हुआ, तबीयत ख़राब है क्या? तो ते मला बोले कि हाँ बेटा, थोड़ा सा तबीयत ख़राब है. मैंने बोला कोई नहीं है क्या, बेटा किधर है? तो ते मैंने बेटा घर पे है, मेरी वाइफ गुजरी है ना, तो उसका आज चौथा करके आया हूँ. सो मी ते ऐकूनच असे माझे कानं असे ना सुन्न झाले. तर माझ्या डोक्यात ना तेच चाललं आहे की यार काय होतं खरंच. म्हणजे मला समजतच नाही की का ह्या सर्व गोष्टी होतात. मला माहिती आहे ह्या सर्व गोष्टी होणारच आहे, पण का म्हणजे कळत नाही. आणि मला खरंच माझ्या डोक्यात सतत तेच चालू होता. म्हणून माझ्याने जेवण काही बनतच नव्हता. एकीकडे मी दही टाकायला विसरते, तर दुसरीकडे सोयाबीन उकळायला विसरली, तर तिसरीकडे मी सोयाबीन सिंकमध्ये पाडून टाकले सर्व. मला काही सुधरतच नव्हता. मग मी गिन्नीच्या पप्पाला बोलली, गिन्नीचे पप्पा माझं डोकं काही काम करत नाही आहे, माहीत नाही माझ्याला काय होतं आहे, पण मला माहिती आहे माझ्या डोक्यात काय चाललं होतं. सो मी तसा भात बनवून घेतला. कसं आहे ना, माझ्या किचनच्या पसाऱ्याला थोडं इग्नोर करा, कारण की खरंच नाही होत माझ्याकडून एवढं सर्व काही. मी हा सुहानाचा पॅक आणला होता. म्हटलं ह्याच्यानेच मस्त आज बिर्याणी ट्राय करते, कारण की हा मी मागेच राशनमध्ये भरला होता. पण म्हटलं चला आता बनवायच्या आधी जरा डेट चेक करू. तर बघा, ती एक्सपायरी निघाली आणि माझे पैसे वेस्ट झाले. आता हे गिन्नीच्या पप्पाला तर माहीत नाही, पण ते व्हिडिओमध्ये जर बघितले तर ते बोलतील तुझा पॅकेट वेस्ट गेला म्हणून. आणि खरंच माझ्यासोबत असं भरपूर वेळा होतं. म्हणून मी काय करते आहे माहिती आहे का, की ज्या गोष्टी मला पटतात त्याच मी आणते. आणि जर समजा आता हा व्हेज बिर्याणीचा मिक्स जो आहे तो मी आणले, आता तो एक्सपायरी झालेला आहे, तर मी हा आणणारच नाही घरी. माझी अशीच सवय की एखाद्या वेळेस जी वस्तू फेकण्यात गेली ना, मग मी ते लवकर घरात आणत नाही. ही अशी माझी सवय आहे. सो मला माहीत नाही की केवढं कसं काय करायचं असते, पण मी जेवढं मला लागते ना त्याच वस्तू घेते, एक्स्ट्राच्या घेत नाही. कारण मग त्या अशा पडून राहतात आणि मग ते एक्सपायरमध्ये जातात. सो बरेचदा माझ्यासोबत अशा गोष्टी झालेल्या आहेत. थोड्या वेळात गिन्नीचे पप्पा आले आणि त्यांनी थोडंसं प्रसाद खा म्हणून मला सांगितलं. तर मी म्हटलं राहू दे, तिथं बाजूला मी खाते, मला थोडंसं चांगलं नाही वाटत आहे. सो त्यांनी थोडंसं प्रसाद खाल्लं आणि पाणी पिलं. तर मी पण बोलले की मला थोडंसं द्या, तर पाणी जर देणार तर त्यांनी मला पाणी दिलं. मग मी मस्तपैकी तो थोडासा नॉर्मल थंड पाणी पिला, तर मला जरा बरं वाटलं. आणि घरपर्यंत पोचल्यानंतर गिन्नी बोलली की चला पप्पा आज आपण जायचं का मंदिरात. तर मग घरपर्यंत पोचल्यावरती तिच्या पप्पाने गाडी फिरवली की चल जाऊन येऊ मंदिरात. मग मंदिरात आम्ही जाऊन आलो आणि छान असा प्रसाद भेटला. तर थोडासा प्रसाद खाऊन मी पण रिलॅक्स केला आहे. बघा हा प्रसाद, तर छान प्रसाद भेटतो तिकडं पण. सो असं होतं ते. आणि खायला घेतलं त्यावेळेस पण माझ्या दाताला असा एअर आला ना की माझा दाताला लगेच पेन व्हायला लागलं. सो मी जेवण पण ठेवून दिला आणि मी फटाफट फ्रेश होऊन झोपून गेली. म्हटलं नको आता जागी राहिली तर मग माझा त्रास वाढेल. सो मी तशी झोपून गेली. मला काही एवढं जास्त काही बोलता येत नाही. माझ्या मनामध्ये जे येते जसं येते मी त्या पद्धतीने बोलते, त्या पद्धतीने करते. सो जर काही चुकीचं असेल तर मला माफ करा. आणि खरं खोटं नाही सांगत आहे, खूप मनापासून व्लॉग बनवायचा प्रयत्न करते आणि आता तर विचार करते की रोजच अपलोड करू, बघू आपली क्वालिटी सुधारणार. कारण की रोज काम केल्याबिगर कुठलीही गोष्ट सुधारत नाही. सो
सो मी हा विचार करते आहे की रोज छोटे छोटेसे व्लॉग टाकू, म्हणजे मला कळेल तरी की कसं बनवायचं असते, काय करायचं असते. कारण की एकदा झिरोपासून सुरुवात करायची म्हटलं तर खूप कठीणच आहे. पण मी ट्राय करते आणि ट्राय करत राहणार. त्याच्यात की न्यू आहे यार व्लॉग्स वगैरे बनवण्यामध्ये, तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे इथं, खूप मोठे मोठे शाहू लोक आहेत तिथं. आमच्यासारखे छोटेसे जे क्रिएटर आहेत ते ट्राय करत आहेत, तर खरंच त्यांना सपोर्ट करा. सो नेक्स्ट मॉर्निंग मी मस्तपैकी अंडा फ्राय केला, अंडे बॉईल केले आणि त्याला म्हणजे असं थोडंसं चीज वगैरे टाकून मुलांना दिलं, कारण की मुलं आवडीने खातात. सो असं मी नाश्ता बनवला होता. आणि मग म्हटलं आता चला, आणि कारण की कुकी पण एवढा त्रास देते ना, माहीत नाही की ती का एवढी किरकिर करते, कारण की ती एवढी हसमुख आणि का एवढी किरकिर करते समजत नाही आहे मला. जाऊ दे म्हटलं, जसं तसं तिला नीट केलं आणि म्हटलं चला आता आपण कामाला जाऊ. सो भेटूया आपण. होतं नाश्ता झाला, डब्बा झाला. बघितलं अंडा राईस मी केला आहे आणि काय बोलतात त्याला आलू फ्राय आणि चपाती बनवली आता डब्याला. आता मी निघाली एक कामाला. आता बघू पूर्ण दिवसात काय होतं. काल अजून स्कूलमधून काय अपडेट नाही आली तिच्या की उद्याचं काय बोलतं, उद्याचं तिचा डान्स जो प्रोग्राम आहे त्याचा करायचं काय आहे. कारण की टायमिंग माहीत नाही आहे, फक्त आउटफिट भेटलेलं आहे, त्याच्यावर काय ॲसेसराईज करायचं आहे नाही करायचं ते काय माहीत नाही. आता ते संध्याकाळी माहिती होणार. आणि आज आहे गिनीच्या पप्पाचा मंथ एंड, तर त्यांना वेळ नाही आहे. आणि मोस्ट प्रॉबब्ली जे स्कूलमध्ये प्रोग्राम होतं ते सकाळी 7 वाजताच होतात, तर जर मला काही लागलं पण तर मी ते कसं घेणार, तर मला माहीत नाही. आता बघू काय कसं पुढचं पूर्ण दिवस जातो. बघू आज जरा कामावरून लवकर निघेन आणि लवकर घरी जाईन, कारण की आज मला सोडायला कोणच नाही आहे, तर मला स्वतःच जावं लागेल. सो ही होती आतापर्यंतची अपडेट. आता इथून पुढे जाऊन मला एक्सपायरी चेक करायची आहे, कारण पूर्ण 1 महिना लागतो. आणि बघू काय होते ते. मला आता हेअरकट करायचं आहे, कारण की केस असे एकदम खराब झालेले आहेत, बिलकुल पण हेल्दी केस नाही आहेत माझे. आणि असा फोरहेड लई मोठा दिसतो. तर बघू जर जमेल तर मी उद्या हेअरकटला पण जाणार, कारण की हेअरकट खरंच खूप इम्पॉर्टंट वाटतंय. बघा ड्रायव्हर मोकळे बोलायचं उद्या. मी माझा ऑटोने जाणार, काय ड्रायव्हर मोकळा बिकडा मला काय नाही, मी माझं जाईल. आता कसं आहे माहिती आहे का, मी आता निघालंय म्हणून तुम्हाला सांगते, पावडर जरा जास्तच लागलाय. काय माहिती आहे का, थोडी आहे ना भीती वाटते आता ऑटो वगैरे मध्ये जायला, कारण की कशी पण ड्रायव्हिंग करतात ना, मला भीती वाटते. सो म्हणून मी ह्यांना बोलते की मला सोडा, नाही तर मला कशाला मी बोलू हे ना. एवढे वर्ष मी एकटीच येणं जाणं करत होती, तर आत्ता नाही करू शकत का? आता पण करू शकते, काय नाही. आता मुलींसोबत निघते मी थोडंसं, तर काही हे नाही आहे. तर बघू आता कुठले हेअरकट करेन, आणि कलर पण नक्कीच करेन. पण उद्या करेन का कधी करेन हे मला माहीत नाही आहे, पण करेल नक्की मी. आता लवकरच करेन, कारण की मी नाही थांबू शकत. केस छान नाही वाटत म्हणजे. सॉरी, यांची गाडी आहे, आम्ही तर भाडेकरी तरी आम्ही भाडेकरी आहे. गाडी यांची आहे, आम्ही भाडेकरी आहे. आम्ही भाडेकरी आहे, समजलं का? म्हणजे गाडीत बसलं ना, मग हे नको करू, मग ते नको करू, मग असं नको करू, तसं नको करू. ठेवा ना तुमची गाडी, आम्ही आमच्या रिक्षामध्ये जाऊ, हे की नाही. रिक्षावाल्याला 10 रुपये दिले, बस आपल्या स्टॉपवर पोहोचून गेलो. पावडर जास्तच झालंय नाही. ठीक है चलेगा, फिर मैं लेता हूँ उससे. Happy birthday to me. Happy birthday to me. Happy birthday to me. बापरे, तुझे दाखव केक. घरी आल्यावर कुकी तिचं खेळतीये, तर म्हटलं चल थोडंसं रिलॅक्स हो. तर कसली मी रिलॅक्स होते, चाललंय तिचं कुठं सू कर तर कुठं काय कर, मग तेच आवरत बसायचं आपलं, आणि तर ती आपलं खेळत आहे. सो असा होता माझा आजचा छोटूसा व्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं मला खरंच सांगा. आणि माझ्या व्लॉगवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि मी खरंच खूप चांगलं व्हिडिओज बनवायचे ट्राय करणार. सो मला नक्कीच सपोर्ट करा. सो भेटूया नंतर.